विशाल विमल मोढवे दिग्दर्शित श्रीदेवी प्रसन्न हा मराठी सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि अर्थात नावातच गंमत आहे असं मी म्हणेन. कारण प्रोमोपासून एक्साइटमेंट वाढली असेल तुम्हा सगळ्यांची, जे जे काही तुम्ही पाहताय या सिनेमाविषयी. तर आपण याविषयी विशालजींशीच बोलणार आहोत. विशाल, खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. मी जसं म्हटलं, नावात गंमत आहे आणि मी पोस्टर दाखवेन की दोघं जण सई आणि सिद्धार्थ मला म्हशीवर बसलेले दिसत आहेत. इथे बरेच छान छान कलाकार आहेत आणि फिल्मी सिनेमा आहे असं आम्ही ऐकतो. सिनेमात सिनेमा आम्हाला एक अनुभवता येणार आहे. काय सांगशील गंमत सिनेमाची? सिनेमाची वन लाईन जी आहे की जेव्हा लग्न हा विषय ज्या लग्निच्छुक मंडळींसमोर येतं तेव्हा पहिला प्रश्न येतो की लग्न का करायचं आहे, मुलगी कशी हवी आहे आणि त्या लग्नमधून काय अपेक्षा आहेत. सो ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आहे ना, मग कशी मुलगी हवी आहे हे विचारल्यानंतर आहे ना आपण निरुत्तर असतो, आपल्याला माहीत नसतं किंवा रादर काय. सो अशी क्लॅरिटी नसलेला मुलगा आणि ॲट द सेम टाईम या सगळ्या प्रश्नांची क्लॅरिटी असणारी मुलगी, जेव्हा हे दोघे जण भेटतात तेव्हा काय घडतं, हा एक पूर्ण फिल्मची वन लाईन म्हणू शकतो आपण. आता त्यातलं फिल्मीपणा जो आहे, मग वेंगुर्ल्यामध्ये भोसले कुटुंब जे आहे, जे फिल्म वेडं आहेत. मी फिल्म किंवा कॅरेक्टरला इमिटेट करतात असं नाही म्हणणार. म्हणजे श्रीदेवीची नक्कल करते का, तर नाही. पण फ्रायडे फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन बघणे अशी एक फॅमिली ज्याच्यामध्ये लव्ह मॅरेजेसची परंपरा आहे. म्हणजे आजीपासून ते बाबांपर्यंत किंवा भावापर्यंत सगळे लव्ह मॅरेजेसचे परमिटेशन्स कॉम्बिनेशन झालेले आहेत. आणि अशा फॅमिलीमध्ये अजिबात प्रेमात न पडलेली एक मुलगी जी श्रीदेवी आहे, तिच्यावरती प्रेशर आहे की जर का तू कांदेपोहे कार्यक्रमात थ्रू जर का मुलगा आणलास तर आपली परंपरा आहे जी मोडली जाईल आणि लोक काय म्हणतील. आणि इकडे मुंबईमध्ये प्रसन्न नावाचा मुलगा आहे ज्याच्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रांची लग्न झालेली आहेत आणि जर का वेळेत लग्न नाही केलं किंवा टक्कल पडायला लागायच्या आत लग्न करून टाक, अदरवाईज उरलेल्या मालामध्ये तुझी काउंट होईल आणि लोक काय म्हणतील, हा त्याच्यासाठीचा प्रश्न. सो लोक काय म्हणतील हे प्रश्न दोघांना वेगवेगळ्या टांजंटने किंवा रादर येत आहेत आणि मग काय घडतं, हा पूर्ण सिनेमा आहे. सो तो फिल्मीपणा जो आहे तो पूर्णपणे रिफ्लेक्ट झाला आहे पूर्ण फिल्ममध्ये. कारण नावं जी आहेत ती श्रीदेवी, शशी, अमिताभ अशी सगळ्यांची नावं आहेत. सिनेमाची जी कथा आहे, अर्थात आदिती मोघे आहे लेखक, पण ती कथा ही सगळी भट्टी जुळवून आली. कथेला कुठे एक सुरुवात झाली ही सुचायला? कारण अशा पद्धतीनं हे खरं खुरं कुटुंब आहे का असं कुठे? नाही, त्यातलं काय म्हणतो की आहे ना, आत्ता हा पूर्ण जो सब्जेक्ट आहे तो खूप रिलेटेबल सब्जेक्ट आहे. म्हणजे जर का तुम्ही आत्ता बघितलं तर लग्नाचं वय जे आहे ते आता गेल्या 10 वर्षामध्ये खूप पुढे निघून गेले. मग 35शी आली तरी आहे ना, मुलगा किंवा मुलगी आहे ना, हा कशाला करायचं लग्न, या झोनमध्ये आलेले आहेत. सो त्याची सुरुवात जी आहे, कारण मी स्वतः मॅट्रिमोनी साईटवरती गेले 5 वर्ष होतो. आत्ता माझं लग्न झालेलं आहे, सो त्याच्यामुळे मी तिथे नाही आहे. पण आहे ना, त्या सगळ्या फिल्म मेकर काय करतो तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा रादर एक्सपिरियन्स केलेले जे इन्सिडेंट्सेस असतात ते कुठे ना कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करतो असतो. सो मला आहे ना, त्या मॅट्रिमोनी साईटवरती असताना जे अनुभव आले किंवा रादर की त्याची एक गोष्ट, कारण मॅट्रिमोनी साईटवरती जेव्हा आपण भेटतो तेव्हा अल्टिमेट जे असतं की लग्न करायचं ह्या उद्देशाने भेटलेलो असतो. पण इव्हेंच्युअली त्या प्रवासामध्ये त्या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या मुलींना भेटता तेव्हा आहे ना, त्यांचे एक्सपिरियन्सेस किंवा रादर तुमची पहिली कांदेपोह्याचा कार्यक्रम झालेला असतो तर तो कसा झालेला असतो, हे सगळे एक्सपिरियन्स जे आहेत ते मी एकदा आहे ना 4 पाने अशी लिहून काढली की आता बघूया तरी ह्याच्यामधून काय आपल्याला सुचू शकतं. आणि मग ते लिहिलेलं जे आहे ते मी अदितीला ऐकवलं की अदिती म्हटलं मला असं काहीतरी वाटतंय, बघ तुला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय का. सो शी केम अप विथ दिस थॉट की आहे ना, एक फिल्मी फॅमिली आणि एक मुलगा असा आहे की ज्याला आता लग्न करायचं आणि लोक काय म्हणतील हा प्रश्न आहे या दोघांसमोर आणि मग ते काय करतील. सो तो पूर्णपणे ती स्क्रिप्ट जी आहे ती तशी लिहून झाली. पण हे दोघे कसे काय, ह्यांची भट्टी कशी काय जुळवून आणली की सिद्धार्थ आणि सई हे दोघे हवेत? कारण क्लासमेटमध्ये त्यांना दोघांना एकत्र काम नाही केलं, पण त्या दोघांचे एकत्र सीन आहेत जे लोकांना अपील झाले होते आणि ते छान वाटले होते. पण तो एक वेगळाच फॉर्म होता. आत्ता दोघं जोडी म्हणून समोर येत आहेत, तर त्याविषयी सांगशील? त्या दोघांना या सिनेमात कसं फिट केलं? नाही, बेसिकली काय आहे की आहे ना, जेव्हा मी म्हटलं ना की क्लॅरिटी असणारी मुलगी हे कॅरेक्टर होतं. सो सई
ही क्लॅरिटी असणारी मुलगी आहे, तिला लाईफमधून काय हवं आहे किंवा रादर ती फुलफिल करत होती ते कॅरेक्टर. मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थला क्लॅरिटी नाही, सिद्धार्थला क्लॅरिटी आहे, त्याला काय करायचं आहे ते. पण त्याचं गेले जेवढे त्याने फिल्म्स केले आहेत की ज्याच्यामध्ये तो ज्या प्रकारे फिट होत होता, हे दोघेही फिट होणारे होते. आणि सगळ्यात मोठं काय म्हणाल की ॲज अ प्रोड्युसर्स टिप्समधून की एक गाईडलाईन किंवा रादर आहे ना की हे बघ ना, हे दोघे जण आत्तापर्यंत कधीच एकत्र रोमांस करताना नाही दिसलेत. सो ही जोडी जी आहे ती खूप कमाल दिसेल ऑनस्क्रीन. याचं त्यांच्याकडून फार मला हे होतं की, आणि इन अ पॉझिटिव्ह वे, म्हणजे असं नव्हतं बर्डन नव्हतं की अरे ह्यांना तेच घे, पण आहे ना त्यांनी ते सुचवलं आणि विच क्लिक्ड टीमला, आणि मग त्याच्यानंतर हे दोघे जण फिल्ममध्ये आले. मला एक प्रश्न आहे की पोस्टर खूप आकर्षित, जसं मी पहिल्यांदाच म्हणाले, पण म्हशीवर का दोघांना बसवले? 2 तारखेला याचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे की ते म्हशीवरती काय आहेत. कारण म्हैस जी आहे ती खूप प्रॉमिनेंटली, म्हणजे ह्या सगळ्या कॅरेक्टरसोबत म्हैस हे खूप प्रॉमिनेंट कॅरेक्टर आहे जे पूर्ण फिल्मची दिशा ठरवतं. सो ते काय कशा पद्धतीने ठरवतं हे तुम्हाला 2 तारखेला बघायला मिळेलच. सिनेमात काही डायलॉग्स आहेत दोघांचे. खरं तर ते मॅट्रिमोनियल साईटवर भेटतात आणि अर्थात तू पण आत्ता म्हणालास की मॅट्रिमोनियल साईटवरनं तुझं लग्न झालं. हे स्वतःच्या मनातलंही कुठेतरी सिनेमात आम्हाला पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळतात का ते डायलॉग्स, तू जेव्हा तुझं लग्न ठरवलंस तेव्हा? ॲक्च्युली ते रिफ्लेक्ट होतं आहे काही काही वेळेला. कारण मी म्हटलं तसं की आहे ना, ते जे एक्सपिरियन्स्ड आहेत ते एक्सपिरियन्स जे आहेत ते कॉईन त्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत. कारण बरेचसे हे असतात की, म्हणजे मला पर्सनली जेव्हा आईने विचारलं की कशी मुलगी हवी आहे, तेव्हा मी निरुत्तर होतं किंवा रादर एक जे असतं ना की अरे जेव्हा मी तिला भेटेन ना तेव्हा काहीतरी घंटा वाजली पाहिजे. सो तो सगळा जो आहे ना की तो आम्ही कॉईन करण्याचा प्रयत्न केला आहे. सो त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना ते म्हणू शकतो की अरे ते माझी जी मतं आहेत ती कदाचित त्याच्यामध्ये आलेली आहेत. अर्थात ती माझी मतं आहेत, पण सर्वसामान्य किंवा रादर माझ्या मित्रांना जेव्हा मी हे सगळं ऐकवलं होतं तेव्हा त्यांचं असं म्हणतं की काही लग्न न झालेली आहेत, तर त्यांना पण अरे आम्हाला पण सेम प्रश्न येतात. सो ते रिलेटेबिलिटी जी आहे ती बाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे नॉट फक्त सेंट्रिक किंवा रादर हे तुझं मग घडलेलं आहे मग ते आम्ही बघायला काय येऊ, पण ते जनमानसामध्ये किंवा रादर त्याचं प्रपोर्शन जे आहे ते लोकांना आवडेल ह्या अनुषंगाने करण्यात आलं आहे. लग्नासंबंधित लोकांच्या मनात जसं तप पण तू बोलता बोललास की असंख्य प्रश्न असतात, आहेत आणि ते पडतात. आणि त्याची उत्तर आपल्याला कधी कधी लग्न झाल्यानंतर पण मिळत नाहीत. हा पण एक प्रश्न आहे. पण सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं ती उत्तरं देण्याचा आणि कोणत्या प्रश्नांना नेमका हात घातलाय आणि ती लोकांना असं वाटेल यार पाहायला जायला पाहिजे. तेच मी म्हणतो की तो आहे ना, तो खूप क्रुशियल की जे सोल्युशन जे आहे ते खूप क्रुशियल पद्धतीने सिनेमामध्ये पेरलं आहे की जे आत्ता डिस्क्लोज केलं ना तर त्याची मजा निघून जाईल. सो ते आणि ह्या सोल्युशनबद्दल पण म्हणजे त्याच्याबद्दलचं से चुकीचं आहे बरोबर आहे ते अर्थात प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हने ते घेतील, पण त्याचं सोल्युशन पण आहे. आणखीन हे जे कलाकार आहेत इतरही तू जे घेतलेस ते एकापेक्षा एक मातब्बर कलाकार आहेत. म्हणजे ॲक्टिंगमध्ये आपण म्हणूया, अभिनयामध्ये. त्यामुळे हे सगळे जे आहेत ना, ही जी मागे ह्या दोघांचंही मला लग्न झालेलं दिसतं, म्हणजे रसिका आणि सिद्धार्थ. तर काय सांगशील एकंदरीत ही सगळी भट्टी, म्हणजे इतके कलाकार यांच्या तारखा एकत्र जुळवून आणणं आणि सिनेमात अशा पद्धतीने काय म्हणतात लोकांना लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो की अरे सगळेच A1 आहेत, म्हणजे सगळेच त्या फ्रेममध्ये परफेक्ट बसतात, तर यांच्याविषयी सांगशील? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, हे सगळे जे आहेत ना ते खूप थरो प्रोफेशनल्स आर्टिस्ट आहेत. त्यांना त्यांचं काम माहिती आहे. सो दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण काम करत असताना ना एक बर्डन जे असतं की मी कशा पद्धतीने टॅकल करेन. सो मला हा प्रश्न पडला नाही, कारण त्यांना खूप प्रश्न होती जे प्रश्न पडले होते आणि त्यांनी ते विचारले आणि ज्याची उत्तरं सॅटिस्फॅक्टरी कदाचित मी दिलेली असतील. सो त्याच्यामुळे ना कुठेही आहे ना त्यांच्या मनामध्ये प्रश्न उरले नव्हते की बेसिक असतं की हे वाक्य मी का म्हणायचं किंवा माझा कॅरेक्टर काय आहे. सो जेव्हा ते प्रश्न पडतात त्याची उत्तरं त्यांना व्यवस्थित दिली की त्याच्यानंतर काम आपलं सोपं होऊन जातं. ती प्रोसेस ह्या फिल्मच्या निमित्ताने मला नव्याने उमगली आणि सो त्याच्यामुळे ना कुठेच असं बर्डन नाही आलं की अरे यार ह्यांच्यासोबत काम करायचं तर काय किंवा रादर, कारण प्रश्न असतात ती प्रश्नांची उत्तरं फक्त द्यायची खोटी असते. सई आणि अर्थात संपूर्ण सिनेमात सीन चांगलेच झाले असतील सिनेमा, पण सई आणि सिद्धार्थचा असा एखादा सीन जो तुला आवडला डिरेक्टर म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून, तो खूप छान झाला आणि तो तुम्ही एन्जॉय कराल? इनफॅक्ट मला सगळेच त्यांचे सीन्स जे आहेत ना, कारण आहे ना त्यांनी त्या दोघांनी एवढे डेडिकेटली परफॉर्म केलं आहे ते, आणि त्यांची ती केमिस्ट्री जी आहे
ती मला स्वतःला नव्याने उमगली की अरे यार हे कमाल केलं आहे त्यांनी. सो त्याच्यामुळे प्रत्येक सीन्सच त्याचे आणि एस्पेशली सईने क्लायमॅक्स जो आहे तो ज्या पद्धतीने केला आहे जो तुम्हाला खरंच फिल्म बघताना त्याची मजा येईल. निश्चित आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत सिनेमासाठी, कारण सिनेमा आपल्याला एन्जॉय करायला थिएटरमध्ये जायला हवं. त्यासाठी श्रीदेवी प्रसन्न बघायला थिएटरमध्ये आपण नक्की जाऊ आणि तो एन्जॉय करू सिनेमा. जसं विशाल म्हणाला तसं लग्नाच्या वेगवेगळे प्रश्न, लग्नासंबंधित वेगवेगळे प्रश्न तुम्हाला असतील तर त्याची उत्तरं छान पद्धतीने ती मांडली आहेत आणि अर्थात त्यासाठी आपण सिनेमागृहात जाऊन पाहायला हवं. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.